आणि आताची एक ब्रेकिंग बातमी आहे। मी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीमध्ये नाही असं मोठं वक्तव्य देवेंद्र फडणवीसांनी केलंय। एका मराठी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये देवेंद्र फडणवीसांनी हा खुलासा केलाय। तर भाजपचा मुख्यमंत्री व्हावा ही कार्यकर्त्यांची भावना असणं स्वाभाविक आहे असंही वक्तव्य फडणवीसांचं आहे। तर देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले ते आपण बघूयात। आता मुख्यमंत्री होणं हे माझ्यासाठी गौण आहे। मुख्यमंत्री पदाची कोणतीही शर्यत नाही आहे आणि त्या शर्यतीमध्ये मी सुद्धा नाही आहे। कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना भाजपचा मुख्यमंत्री व्हावा हे वाटणं स्वाभाविक आहे। 2019 ला भाजपला 105 जागा मिळाल्या आणि यंदाच्या वेळेला त्यापेक्षा जास्त जागा मिळतील असाही त्यांचा दावा आहे। आघाडी किंवा महायुतीचं राजकारण हे वास्तवावरती आधारित असतं। तिथे भावनेला प्राधान्य देता येत नाही असं सुद्धा फडणवीसांनी म्हटलंय। घटक पक्षांना सोबत घेऊन यायचं असताना आमच्या सर्व आकांक्षा पूर्ण होतीलच असं नाही। त्यामुळे मुख्यमंत्री पदाची कोणतीही शर्यत नाही आणि अशा कोणत्याही शर्यतीमध्ये मी सहभागी नाही। आमच्या प्रतिनिधी भारती सहस्त्रबुद्धे आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत। भारती, एक मोठं वक्तव्य फडणवीसांनी केलंय। खरं तर कोण नेमकं यंदाच्या वेळेचं मुख्यमंत्री होणार, मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण याची एकीकडे उत्सुकता असताना आता फडणवीसांचं हे मोठं वक्तव्य। खरंच आहे, आपल्याला माहिती आहे की महायुती आणि महाविकास आघाडी दोन्हीमध्ये मुख्यमंत्री कोण होणार याबद्दल प्रचंड चर्चा सुरू आहे। जर महायुतीचाच विचार केला तर अगदी आपल्या माझा विजन कार्यक्रमातच राज ठाकरेंनी म्हटलं होतं की मला वाटतं की स्वतः देवेंद्र फडणवीस हे येणाऱ्या निवडणुकांनंतर मुख्यमंत्री होतील आणि त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या सभेमध्ये अमित शाह यांनी की आपल्याला देवेंद्र फडणवीसांचे हात मजबूत करायचे अशा पद्धतीचं वक्तव्य केलं। मात्र मुंबईला जेव्हा महायुतीची पत्रकार परिषद झाली त्यात अमित शाह यांनी स्पष्ट केलं होतं की महायुतीचा जो कोणी मुख्यमंत्री पदाचा चेहरा असेल तो तीनही महत्त्वाचे जे घटक पक्ष आहेत त्यांच्या एकत्रित चर्चेअंती ठरेल। मात्र अशा पद्धतीने देवेंद्र फडणवीसांनी म्हणणं की ती शेवटी हे महायुतीचं राजकारण आहे जे वास्तवावर आधारित असतं आणि त्यांनी अशा पद्धतीने हे वक्तव्य केलंय की अशी कुठली शर्यतच नाही आणि अशी कुठली शर्यतच नसल्यामुळे या शर्यतीत मी सहभागी नाही। त्यामुळे अर्थातच भुवया उंचावणारं हे वक्तव्य आहे। भारती, आज फडणवीसांनी खरं तर म्हणजे आजचं हे वक्तव्य आपल्या समोर येत आहे। मात्र याला अजून एक संदर्भ जोडता येईल, कारण विनोद तावडे असं म्हणाले होते की कोणतीही नावं येऊ शकतात चर्चेत, म्हणजे अचानकपणे कुठलीही नवीन नावं शक्य आहेत असं एक विनोद तावडेंचं वक्तव्य आपण ऐकलंय काल परवा। अर्थात विनोद तावडे यांनी सुद्धा एका मुलाखतीत अशा पद्धतीचं वक्तव्य केलं होतं की जी नावं चर्चेत आहेत त्यांच्या व्यतिरिक्तही नवं नाव येऊ शकतं। त्यामुळे त्या पार्श्वभूमीवर आजचं हे देवेंद्र फडणवीसांनी म्हणणं की कुठली शर्यत नाही आणि अशा शर्यतीत मी सहभागी नाही ते खूप महत्त्वाचं आहे। त्यामुळे पडद्यामागे काही घडामोडी सुरू आहेत का, त्याबद्दल काही वेगळे विचार सुरू आहेत का अशी हे शंका असाही प्रश्न निर्माण होतोय। अगदी भारती, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।